फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आमचा आहे, मला वाटते 5वा दिवस असेल आमचा जपानमधला. तर आज आम्ही चाललो आहे अमुनो हाशिटेट. ही प्लेस जी आहे ना, तर ही जपानमधले 3 हेवन आहेत. तर त्यातलं हे एक हेवन आहे आणि दुसरं जे हेवन आहे ते होतं होकायडो ना. तर तिकडे आम्ही जाणार होतो, पण ते प्लेननी जावं लागतं आणि ते खूप हेक्टिक झालं असतं, म्हणून आम्ही ते कॅन्सल केला प्लॅन. पण ते पण अतिशय सुंदर आहे. काय हेवन, असे 3 हेवन आहेत. तर याच्यासाठी आज सकाळी आम्ही खूप लवकर, म्हणजे मला वाटते 6:45 वाजताच घरातून निघालो. तर आमच्या स्टॉपवरून परत आम्हाला एक अर्धा तास लागला. ओसाकाला यावं लागलं. 2-3 ट्रेन चेंज कराव्या लागल्या. आणि ओसाकावरून ही रिझर्व हे आहे, ट्रेन आहे. रिझर्व म्हणजे काय, तर याची तिकीट तुम्हाला ऑन द स्पॉट मिळत नाही, तुम्हाला आधी रिझर्व करावी लागते असे. तर याचे तिकीट वगैरे मिळतात. तर तुम्ही जर प्लॅन करणार असाल तर तुम्हाला आधी याची सीट रिझर्व करावी लागेल. आधी तुम्हाला याचं प्लॅन करावं लागेल. इवन आमची इतकी घाई झाली, आम्ही इंडियातूनच बघत होतो की आम्हाला ह्याचं तिकीट मिळेल का, पण ते काही मिळालं नाही. इवन आम्ही टोकियोला होतो तेव्हा पण बघितलं, तेव्हा पण मिळालं नाही. आणि त्यानंतर आम्ही इथं आलो आहे ना, त्या दिवशी पण पहिल्या दिवशी आम्ही आल्याला पहिल्यांदा हेच काम केलं. नाही, तिकीट मिळतं ते कुठून बुक करायचं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला JR स्टेशनला जाऊन ते बुक करायला लागतं. मग JR स्टेशन जे असतं त्यांच्याकडे तिकीट असतं. मग तुम्हाला पाहिलं ते कोणाची ती आहे ट्रेन. आम्हाला कळलं ती JR स्टेशनची आहे. JR म्हणजे जॅपनीज रेल, त्यांची. म्हणजे त्यांनी हे ड्राईव्ह करतात, पण ते एक्स्ट्रा असते. ओके, म्हणजे त्याला म्हणतात की एक्सप्रेस एडिशन, लिमिटेड एक्सप्रेस. ह्या स्पेसिफिक टायमिंगला असतात. म्हणजे आमची जायची आणि यायची दोन्ही पण बुक आहे. म्हणजे आम्हाला त्या वेळेत जायला लागतं. आणि त्या म्हणजे एका मिनिटामध्ये ती ट्रेन येते आणि जाते पण लगेच. 2 मिनिटं पण नव्हती आता स्टॉपवरती. म्हणजे आम्हाला 2 मिनिटं जरी लेट झालं ना तरी ही ट्रेन गेली म्हणून समजायची असं. ठीक आहे, तसं आता आम्ही केली. आता आम्ही जाणार ते फुजियामावरून आम्हाला परत दुसरी ट्रेन बदलायची की जी आम्हाला ॲक्च्युअली तिकडे घेऊन जाईल. इथून आम्हाला 1 तास ते फुजियामा, तिथून परत 1 तास पुढं ते. म्हणजे आता आम्ही 8:15ला निघालो ना, तर आम्ही जवळ 10:30ला पोहोचलो तिकडं. आणि नशीब आज थोडंसं उघडलेलं आहे. आता पाऊस थांबलाय थोडंसं. काल आम्ही पावसातच 2-3 स्पॉट बघितले. नाटकं बरं आहे. शिडेटला आलो आणि आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आमचा पहिला पॉईंट हे टेम्पल आहे. शिनोजी टेम्पल म्हणून आहे. आणि इथे खूप छान असे पाईन ट्री आहे. दे आर सो क्यूट. बापरे, नो 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 सॉरी. का अशा विसलेल्या आहेत आणि या झाडाला अशा अडकवले. इकडे बरंच आहे असं. किती छान दिसतंय आणि ते ना क्यूट दिसते एकदम. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे इथं. चिक्का मार लवकर. वही आहे तुझ्या बॅगेत ठेवली मी. मस्त टेम्पल आहे इथं. पण इथं ॲक्च्युली व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे. असं टेम्पल आहे. आम्ही आलो शिनोई टेम्पलला आणि येस, शिनोई टेम्पल आलो. शिनोई टेम्पलचा शिक्का. येस. आणि पायलट आले तिथं आपल्याबरोबर. पायलट आशुतोष सिंग, आशुतोष माळवदे फ्रॉम सातारा. टू आहे मंदिराचा. मस्त आहे मंदिर. त्यांचे सगळे टेम्पल वेगळेच असतात. म्हणजे असं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला देव दिसत नाहीत कुठं. तर मी मग अशी विचारलं आशुतोषला, इथं देव नाहीत दिसत म्हणून. तो म्हणलं असंच असतं त्यांचे टेम्पल. वा. तर आता ना इथून पुढे जवळच फेरी राईड आहे. तर आता आम्ही फेरी राईड घेणार आणि मग तिकडे जाणार. ही फेरी आम्ही घेणार आहे ना. वा, क्या बात आहे. फेरी वॉक. तुम्ही त्या सायकलवरून पण वॉक करू शकता. हो, सायकलवरून पण का. पण सायकल तुम्ही घेऊन ना इथून त्या जंगलात जाऊ शकता. ही म्हणते ना सायकल येत नाही. बरोबर. आता
काय करायचं देन वी आर हॅव्हिंग द सेम पॅरलल पाथ तिथे इथं पॅरलल पाथ कॅन गो आयदर बाय दिस सायकल असं इथे पोचायचं किंवा मग तुम्ही आम्ही इथून फेरी घेतली आणि तिथंच पोहोचणार. आम्ही इथे येणार आहोत. हा सायकल घेऊन पण तुम्ही तिथंच जाणार आहे आणि बोटनी पण तसंच जाऊन परत येणार आहे. आता ॲम्नोशीचा व्ह्यू पॉईंट कुठे येतं तो ब्रिज रोटेट होतो हा पण त्या बाजूनी बोट आली तर तो रोटेट होतो म्हणजे असं ते आता आम्हाला सांगत होते. बघू आता आम्हाला बघायला मिळालं तर ठीक आहे. आणि हा ब्रिज जो मी मगाशी दाखवत होते ना तो ब्रिज आहे आणि इथे आलेच. हँड वॉश करायला ओके हो प्रॉपर तांब्या घेऊन तांब्याला धुवायचा हात. जय श्रीराम. चला आणि इथं चेअर लिफ्ट म्हणून प्रकार आहे यांनी जाणार आहे चेअर लिफ्ट असं हे अशा चेअर्स हे ना हे वाव. आणि इथं माझ्या पुढे आशुतोष आहे आणि त्याच्यावर आरुष आहे बघा. तुम्ही प्रॉपर अशा जाळ्या ठेवल्यात त्यांनी म्हणजे जरी तुम्ही खाली पडला तरी तुम्हाला लागलं नाही पाहिजे. आणि इतकं मस्त आहे ना हे म्हणजे वेगळाच प्रकार वाटला मला. छान आहे आणि हे बघा असे सुंदर वाटत आहे. आणि मागं तिकडं ते ह्याचा पण व्ह्यू आहे बीचचा. आणि इथं मस्त असा फोटो स्पॉट आहे व्ह्यू पॉइंट आहे म्हणजे मस्त व्ह्यू आहे एकदम. आणि या चेअर लिफ्ट आम्ही आता आलो ना हे कसं वाटतंय. कसला खतरनाक व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू. आणि आशुतोषच्या पुढे आरुष आहे आणि मी मागे आहे म्हणजे मी शूट करते. असलं भारी आहे ना जबरदस्त. आणि यालाच जपानमधलं हेवन असं म्हणतात. 3 हेवन आहेत त्यातलं हे एक हेवन आहे. खतरनाक आहे. ते स्टेशन आहे ना ॲमिनो हासिडेट जे स्टेशन आहे मी तिथे खाली लिहीन. तर त्या स्टेशनवरून तुम्हाला बोट करायची किंवा तुम्ही वॉक करून किंवा सायकल घेऊन पण येऊ शकता है ना. वॉक जास्त आहे मला वाटते. हां तर तो मोठा बॅच आहे ना तो वॉक आहे किंवा तुम्ही सायकलिंग करून येऊ शकता. मग आम्ही बोटनी आलो. मग बोटनी आल्यानंतर तुम्ही तिथे एक मंदिर आहे ते मंदिर बघायचं आणि त्याच्यानंतर मग परत इकडे आला की तुम्हाला हे मिळेल. आणि वरती तो व्ह्यू आहे. केबल कार पण आहे ही अशी म्हणजे हे दोन्ही चालतं. एका बाजूचा व्ह्यू बघितला. आता हे सेम म्हणजे बोटनी आम्ही परत आलो आणि परत आता दुसऱ्या बाजूनी जायला ना अजून एक व्ह्यू आहे. म्हणजे 2 वेगळे वेगळे व्ह्यू पॉईंट आहेत थोडक्यात. तर आता एका साईडचा झाला तर दुसऱ्या बाजूला तिकीट घ्यायला आशुतोष केलाय. आता बघूया. आता आमच्याकडे ॲक्च्युली खूप कमी वेळ आहे. 1च तास राहिला आहे. बघू आता. हा दुसरा व्ह्यू पॉईंट आहे. आम्ही पहिल्या व्ह्यू पॉईंटला आधी जाऊन आलो
आणि आता दुसरा तिथे वरती ना एक खूप छान चेअर आहे. इकडे पण आम्ही चेअर लिफ्टनीच जात आहे. हा थोडासा मला वाटते ना जास्त उंच आहे मगाशच्यापेक्षा. लेट्स सी. आणि ही जी प्लेस आहे हे कुठले टूर्सवाले कवर करत नाहीत. कोणत्याही टूर्सचा प्लॅनमध्ये मी ही प्लेस बघितली नाही. पण बघा, असं जर तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लॅन केलं तर असे याचे बेनिफिट असतात. काही ऑफबीट लोकेशन जे आहेत ते तुम्हाला छान असे एक्सप्लोअर करता येतात. आहे तर त्याची तिकीट म्हणजे ते चेअर लिफ्टची प्राईस वेगळी होती आणि हे अम्युजमेंट पार्क आता त्याच्या सगळ्याची प्राईस वेगळी आहे. तर आशुतोष गेला आहे तिकीट काढायला. व्ह्यू आहे ना इथे काय विचारायला नको. जबरदस्त व्ह्यू आहे. आणि हे बघा, हे असं आहे. मग अशी आम्ही इथे होतो, म्हणजे पहिली जी आम्ही चेअर लिफ्ट केली होती ना ती ही होती, दिसते का? ही अशी ही इकडे चेअर लिफ्ट आहे आणि ही केबल कार आहे. तर पूर्ण आम्ही त्या बाजूला गेलो होतो आणि आता आम्ही या बाजूला आहे. पूर्ण दोन वेगळे वेगळे टोक आहेत. मस्त आहे ना. आणि हा आमचा आरुष. ते बघा स्टाईल बघा तुम्ही फक्त का. ही एका बाजूची आहे ना ती पूर्ण नदी आहे आणि एका बाजूचा आहे तो पूर्ण बीच आहे. आणि हे खूप म्हणजे साधारण 6000 वर्षांपूर्वी हे तयार झालेलं आहे. आणि यालाच गेट ऑफ हेवन असंही म्हटलं जातं. आणि त्या बाजूला आम्ही गेलो होतो ना तिकडे ड्रॅगन व्ह्यू होता. ते मग अशी बघितलं असेलच तुम्ही. पण मस्त व्ह्यू आहे आणि इथलं याला हेवनच म्हणतात. म्हणजे जपानमधलं हे हेवनच आहे. बाजूला असं ते लहान मुलांना खेळण्यासाठी राईड्स वगैरे आहेत. मस्त आहे. हे बघा स्काय व्ह्यू जो काय म्हणतात त्याला, वरून अजून एक मस्त व्ह्यू आहे. त्याच्यासाठी हा स्काय पाथ आहे. मस्त आहे ना. स्काय व्ह्यू आहे. भीती पण वाटत नाही माहिती का. इथं प्रॉपर पकडायला असे रेलिंग आहेत. अदरवाईज मला इतक्या उंचावर खूप जास्त भीती वाटते. आणि यांचं बघा इथं फोटो शूटिंग चालू आहे. समथिंग इज देअर इन जापान. सी दिस. हे बाबा सरडा येतो. हे बघितलं तर खरंच हे स्वर्ग जर असेल तर असाच असेल असं मला वाटतं. कारण खरंच इतकं सुंदर आहे ते. आणि या एका बाजूला पूर्णपणे रिव्हर आहे आणि एका बाजूला रिव्हर आहे आणि इकडं पूर्ण सी व्ह्यू आहे. आणि इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे ना. आणि खालून वरती यायला पण एक तर त्या चेअर लिफ्ट आहे आणि मोनोरेल पण आहे. चेअर मून लिफ्ट आहेत आणि सेम ते तिकडे पण लांब पण त्या स्पॉटला. ते जे आम्ही एकदम कोपऱ्यात आहे ना तर आधी आम्ही तिकडे गेलो होतो रिव्हर व्ह्यू बघायला. हा रिव्हर व्ह्यू बघायला. तर तिथून पण खूप सुंदर व्ह्यू होता. पण त्याच्याही पेक्षा जास्त सुंदर आम्हाला हे वाटलं कारण वरती इथं अम्युजमेंट पार्क आहे आणि ते अम्युजमेंट पार्क मध्ये आहे. त्यानंतर हा स्काय व्ह्यू आहे. तर इथून इतकं सुंदर व्ह्यू येतो. लहान मुलांना सायकलिंग आहे, खेळण्यासाठी प्ले एरिया आहे. अतिशय सुंदर आहे. म्हणजे हे जपानमध्ये टोकियो ही साईड पूर्ण एक वेगळी बाजू झाली. टोकियो म्हणजे पूर्ण सिटी लाईफ झालं. आणि हे जे आहे हे पूर्ण तुम्ही म्हणू शकता बीच व्ह्यू किंवा सुंदर अशी प्लेस आहे ही. म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही नक्की बघा. जपान हे म्हणजे नॅचरल ब्युटी आणि विथ टेक्नॉलॉजी. कारण आपल्याला कसं याचा संगम आहे प्रॉपर जपान म्हणल्यानंतर टेक्नॉलॉजीच माहिती. हा प्लॅन कसा झाला आपला? हा प्लॅन म्हणजे आम्ही राहतो ॲक्च्युली शेरटन हॉटेलला. ते ओसाका लूप लाईनला आहे. हा ओके. तर त्याच्या खाली म्हणजे ओसाका मी नाव विसरलो होतं ॲक्च्युली. तर तिथून आम्हाला ओसाकाला यायचं. ओसाकावरून हे तुम्हाला लिमिट एक्सप्रेस करावी लागते. आणि लिमिटेड एक्सप्रेस केल्यानंतर तुम्ही इथे येता. लिमिटेड एक्सप्रेस जी कोटोरी नावाची असते, कोंटोरी 1 कोंटोरी 2. तर आम्ही मॉर्निंगला निघालोय. साधारणतः इथे यायला 2.5 तास लागतात ओसाकावरून. आणि ओसाकावरून आल्यानंतर तुम्हाला इथं मग यायचं आणि तुम्हाला स्टेशनचं राईट आणि लेफ्ट असे 2 व्ह्यू आहेत एक्सप्लोर करायला. तुम्ही लवकर आला तुम्हाला हे सगळं शक्य आहे. तुम्ही 10:30ला इथं आला तर तुम्हाला 10:30ला राईट आणि लेफ्ट दोन्ही व्ह्यू करता येतात.
लेफ्टला जायला तुम्हाला फक्त एखादी तुम्ही एक आयदर यू कॅन गो बाय सायकल. हा जो मध्ये रस्ता आहे ना मधला, हा हो जंगल, तिथून तुम्ही सायकलिंग वगैरे पण करू शकता किंवा तुम्ही बोटीन जाऊ शकता. बोटीन तुम्ही गेला तुम्हाला सीगल मिळतं हो. पाहायला, आणि तुम्ही सायकलवरून जाऊन ते पुढे जाऊन तिथून वरती जाऊ शकता आणि वर खाली यायचं परत आणि परत या व्ह्यूला तिकडे. बरोबर, असा व्ह्यू आहे. इथे बोट असते. हो बोट दाखवली, जो तुम्हाला दाखवलं होतं ना व्ह्यू, की इथं बीच आणि हे रिव्हर मिळती. तर इकडे ही रिव्हर आहे या बाजूला, इथं वॉशरूम्स वगैरे आहेत आणि इकडं बीच आहे. तर आता आम्ही तिथे चाललोय बसायला आणि इथे सगळी अशी पाईनची झाड आहेत. इतकं मस्त आहे ना, भारीच एकदम. आता आमची जी ट्रेन आहे ना ती यायला अजून अर्धा तास आहे. तर आता आम्ही इथं मस्त बसणार आहे. बघा शॉवर कसले भारी लावलेत ना. हे बघा इथं ते बटन आहेत शॉवरचे, स्विच आहेत ऑन करायचे, झाड आहे आणि हे बघा हे वरती शॉवर. आता आशुतोष ट्राय करते आणि भिजेल आता तो. आणि आम्ही आत्ता जिथे गेलो होतो ना त्याचे 3 व्ह्यू आहेत. एक हे चेरी ब्लॉसमचं आहे, त्यानंतर दुसरा तुम्ही इथे बघू शकता स्नो आहे, आणि तिसरा आम्ही जो गेलो होतो ते. असे 3 व्ह्यू आहेत. मस्त ना. तर तुम्ही कुठल्याही सीझनमध्ये जावा, तुम्हाला मस्त असं बघायला काही ना काहीतरी मिळणारच. ही तर बघा प्रॉपर डोंगरांची रांग आहे. तुम्हाला एक तरी डोंगर ब्राऊन कलरचा दिसेल का? मी मगाशी तेच म्हणत होते की इथली लहान मुलं ग्रीन कलरचा डोंगर बघत असतील तर ब्राऊन कलर कसे देतील? ते आपण लहान असताना निसर्ग चित्र काढायचो तर त्याला ते ग्रीनच कलर देणार ना. तर असा होता आमचा जपानमधला सगळ्यात सुंदर आणि अविस्मरणीय असा दिवस, आणि खरंच खूप छान अशी प्लेस होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. भेटूया लवकरच अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.